नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या या संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षेच्या टेस्ट सिरीजच्या विश्लेषणाच्या आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपली आत्ताच पहिली टेस्ट सिरीज झालेली आहे, जी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होती. या टेस्ट सिरीजमध्ये आयोगाच्याच पॅटर्नप्रमाणे 100 प्रश्न प्रत्येक सब्जेक्ट वाईज जसं आहे वेटेज त्याप्रमाणे सेट करण्यात आलेले होते. पेपरची डिफिकल्टी लेवल मॉडरेट टू थोडा डिफिकल्ट होता. सब्जेक्ट वाईज थोडंसं काही प्रश्न सिंपल, काही मॉडरेट, काही डिफिकल्ट होते. त्यामध्ये विज्ञानाचे आपल्याला 15 प्रश्न पूर्व परीक्षेला विचारले जातात, जे की बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्रीवर असतात. तर मग ह्या टेस्ट सिरीजमध्ये, पहिल्या टेस्ट सिरीजमध्ये जे विज्ञानाचे 15 प्रश्न विचारले गेले होते, तर या 15 प्रश्नांचं स्पष्टीकरण, डिटेल ॲनालिसिस आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सो मित्रांनो, सुरू करूयात मग टेस्ट सिरीज नंबर 1, त्यामध्ये विज्ञानाच्या प्रश्नांचं विश्लेषण. पहिला जो प्रश्न होता विज्ञानाचा या टेस्ट सिरीजमधला आपला, तो होता पावसाळ्यात आकाशात दिसणारं सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य. त्याच्याबद्दल काही विधानं दिलेत, त्यातले योग्य विधानं ओळखायचे होते. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द ब्युटिफुल 7 color रेनबो सीन इन द स्काय ड्युरिंग द मॉन्सून सीझन अँड आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट्स. मराठी आणि इंग्लिश जसा आयोगाचा पॅटर्न असतो, बायलिंग्युअल पद्धतीने प्रश्न आहेत. तुम्हाला जी भाषा योग्य वाटेल ती तुम्ही वाचून उत्तर समजून घेऊ शकता किंवा देऊ शकता. तर मित्रांनो, याचे उत्तर काय ते समजून घ्यायचं. तत्पूर्वी मी तुम्हाला आता याचे कन्सेप्ट सांगतो की रेनबो फॉर्म होतो कसा नेमका, आणि मग आपण करेक्ट उत्तराकडे जाऊयात. रेनबो फॉर्मेशन होतं कसं नेमकं, इंद्रधनुष्याची निर्मिती कशी होते नेमकी. तर इंद्रधनुष्याची निर्मिती जी आहे मित्रांनो, ही पावसाळ्यामध्ये पाऊस पडून गेल्यानंतर जर समजा सूर्य व्हिजिबल झाला एखाद्या ठिकाणी तर होऊ शकते. कारण पावसाळ्यामध्ये मग पाऊस पडून गेल्यानंतर बरेचसे पाण्याचे थेंब जे हलके असतात ते हवेत तरंगत असतात. त्याच्यावर जर सूर्यप्रकाश पडला तर प्रत्येक पाण्याचा थेंब हा प्रिझमप्रमाणे काम करतो आणि मग त्यामध्ये आपल्याला इंद्रधनुष्याची निर्मिती झालेली पाहायला मिळते. 7 कलर दिसायला लागतात. तर इंद्रधनुष्याची निर्मिती कशी होते, समजा हा पावसाच्या पाण्याचा थेंब आहे, तर याच्यावर जर समजा प्रकाश पडला, ठीक आहे, याच्यावर जर समजा प्रकाश पडला तर थोडं आपण त्याला सिस्टमॅटिकली समजून घेऊ, म्हणजे आपल्याला कळेल योग्य उत्तर काय आहे या प्रश्नाचं. सिस्टमॅटिकली म्हणजे डायग्रॅमॅटिकली समजून घेऊ. सो याच्यावर जर प्रकाश पडला समजा, ठीक आहे, हा प्रकाश आहे. हा प्रकाश जेव्हा पावसाच्या पाण्याच्या थेंबामध्ये एंटर होतो तेव्हा याची दिशा बदलते. याचा अर्थ इथे झाला अपवर्तन. मग एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश गेला की अपवर्तन होतं. हा जो पावसाचा थेंब आहे, हा पावसाचा थेंब प्रिझम प्रमाणे काम करतो असं मी तुम्हाला बोललो होतो. प्रिझमचं वैशिष्ट्य काय असतं, प्रिझममध्ये लाईट जर आला तर त्या लाईटची स्पीड त्याच्या वेव्हलेंथनुसार बदलते, आणि जेव्हा जेव्हा लाईटची स्पीड वेव्हलेंथनुसार बदलते तेव्हा त्याचं सेपरेशन 7 कलरमध्ये होतं असं न्यूटनने सांगितलं. त्याला डिस्पर्शन म्हणतात. मी इथे लाईटचे 7 कलर तयार होतात, याला डिस्पर्शन म्हणायचं. डिस्पर्शन म्हणजे अपस्करण म्हणायचं. आणि हा जो लाईट आहे आता, हा लाईट किंवा हे जे 7 कलर आहेत हे पावसाच्या थेंबातून आरपार न जाता, कारण थेंब ट्रान्सपरंट असतो ना, हे त्या पावसाच्या थेंबातून आतल्या आत पुन्हा इंटरनली रिफ्लेक्ट होतात आणि आपल्या डोळ्यावर पडतात. म्हणजे या ठिकाणी आणखी एक प्रकाशाचा गुणधर्म पाहायला मिळतो, तो म्हणजे इंटरनल रिफ्लेक्शन. इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे आंतरिक परावर्तन पाहायला मिळतं. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, इंद्रधनुष्य तयार होण्यासाठी 3 फेनॉमेनॉन किंवा 3 संकल्पना कारणीभूत आहेत. कुठल्या कुठल्या, एक अपवर्तन, दुसरं डिस्पर्शन आणि तिसरं इंटरनल रिफ्लेक्शन. आता पर्यायाकडे जाऊयात आणि त्यातलं योग्य पर्याय निवडत आता, ठीक आहे. सो पहिलं स्टेटमेंट आहे द नॅचरल फेनॉमेना ऑफ 7 color रेनबो इज रिफ्रॅक्शन. यस, ए करेक्ट आहे मित्रांनो. मग ए करेक्ट आहे, जिकडे ए पर्याय नसेल ते उत्तर गेलं. मग हे एलिमिनेट झालं, हे पण एलिमिनेट झालं. याच्यात ए, सॉरी, याच्यात दुसऱ्या याच्यात ए आहे, ठीक आहे, हे एलिमिनेट झालं. तिसरं एलिमिनेट झालं कारण तिसऱ्या याच्यामध्ये ए नाही आहे, लक्षात ठेव. आणि पहिलं पण एलिमिनेट झालं कारण पहिल्या याच्यामध्ये पण ए नाही आहे, ठीक आहे. आता आपल्याकडे राहिलं पर्याय फक्त शिल्लक दुसरा आणि चौथा, ठीक आहे, दुसरा आणि चौथा शिल्लक आहे. दुसरं स्टेटमेंट बघूयात. नॅचरल फेनॉमेना ऑफ 7 color रेनबो रिझल्ट ऑफ ॲबरेशन.
ॲबरेशनलाच डिस्पर्शन पण म्हटलं तर इंग्रजीमध्ये, आणि डिस्पर्शन होतंच अपस्करण बघा नाही का. सो दुसरा स्टेटमेंट पण करेक्ट आहे, बी पण करेक्ट आहे, बी पण करेक्ट आहे, बी पण करेक्ट, इथे बी आहे त्यामुळे आपल्याला पुढे जावं लागेल अजून. द नॅचरल फेनॉमेन ऑफ 7 कलर रेनबो इन द रिझल्ट ऑफ इंटरनल रिफ्लेक्शन, हे पण करेक्ट आहे, सी पण करेक्ट आहे, म्हणजे हे पण आहे तिकडे सी, तिकडे याच्यामध्ये सी. चौथं आणि दुसरं अजून जिवंतचे पर्याय. द नॅचरल फेनॉमेन ऑफ 7 कलर ऑफ एक्सटर्नल रिफ्लेक्शन, नो, एक्सटर्नल रिफ्लेक्शन हा काही प्रकार नसतो, तर डी स्टेटमेंट करेक्ट आहे. सो ABC याचं उत्तर असलं पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. सो रेनबो फॉर्म होतो ड्यू टू रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन आणि इंटरनल रिफ्लेक्शन, नो एक्सटर्नल रिफ्लेक्शन. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी ध्वनीसाठी कुठले विधानं करेक्ट आहेत. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट साऊंड. ठीक आहे, मराठी इंग्लिश तुम्हाला जे सोपं वाटेल ते वाचा. अ मीडियम इज रिक्वायर्ड फॉर द प्रपोगेशन ऑफ साऊंड. यस, साऊंड जो आहे, ध्वनी जो आहे, याच्या प्रपोगेशनसाठी, याच्या प्रसारणासाठी, साऊंड एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मीडियम जे आहे, माध्यम जे आहे, कंपल्सरी असतं, सक्तीचं असतं. लक्षात ठेवा, मीडियम माध्यम कंपल्सरी असतं, सक्तीचं असतं. माध्यमाशिवाय साऊंडचं प्रोपगेशन होऊ शकत नाही, कारण त्याला पार्टिकल लागतात. ठीक आहे, सो ए स्टेटमेंट इज करेक्ट. जर ए करेक्ट असेल मित्रांनो तर हा पर्याय गेला बघा, हा पण गेला बघा. ठीक आहे, आता एक तर उत्तर आपलं फक्त ए असू शकतं, नाही तर ऑल द अबोव असू शकतं. ठीक आहे, दुसरं, वेन द साऊंड वेव्स प्रोपगेट्स थ्रू मीडियम द डेन्सिटी अँड प्रेशर चेंजेस. यस, करेक्ट आहे. जेव्हा साऊंड प्रोपगेट होतो एखाद्या मीडियममधून, हे मीडियम आहे समजा, तर त्या मीडियममध्ये जे पार्टिकल असतात, काही पार्टिकलची काही ठिकाणी डेन्सिटी वाढते, प्रेशर वाढतं, काही ठिकाणी कमी होतं. सो डेन्सिटी प्रेशर कमी जास्त होऊन साऊंडचं प्रोपगेशन होत असतं. सो हे स्टेटमेंट पण करेक्ट आहे बी. जर बी करेक्ट असेल मित्रांनो तर हा पर्याय गेला आहे. याचा अर्थ ह्या प्रश्नाचं उत्तर डेफिनेटली ऑल ऑफ दी अबोच असायला पाहिजे. तरी पुढचे दोन स्टेटमेंट समजून घ्या. द ओनली वे साऊंड ट्रॅव्हल्स इन अ मीडियम इज कॉल्ड वेव्ह. यस, वेव्हच्या स्वरूपात म्हणजे लहरींच्या स्वरूपात किंवा तरंगांच्या स्वरूपातच, दिस इज कॉल्ड वेव्ह, याला वेव्ह म्हणायचं. वेव्हच्या स्वरूपात साऊंड प्रोपगेट असतो, हे पण करेक्ट आहे. सी, द स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट इज लेस द स्पीड ऑफ साऊंड, देन इट इज कॉल्ड एज 1 मॅक, लेस दॅन 1 मॅक. यस, साऊंडची स्पीड युजली 332 मीटर पर सेकंद असते किंवा 340 मीटर पर सेकंद असते रूम टेम्परेचरला. जर एखादा ऑब्जेक्ट हवेतून 340 मीटर पर सेकंदपेक्षा कमी स्पीडने जात असेल तर त्याला लेस दॅन 1 मॅक स्पीड म्हणायचं. जर एखादा ऑब्जेक्ट ह्या स्पीडने ट्रॅव्हल करत असेल तर त्याला 1 मॅक स्पीड म्हणायचं. जर एखादा ऑब्जेक्ट त्याच्या दुप्पट, तिप्पट, चौपट स्पीडने ट्रॅव्हल करत असेल त्याला सुपरसॉनिक किंवा त्याला 2 मॅक, 3 मॅक असं म्हणायचं. लक्षात ठेवा. किंवा 5 पट ट्रॅव्हल करत तर 5 मॅक. जेवढ्या पट एखादा ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करत असेल या स्पीडचा, तेवढी त्याची मॅक स्पीड आहे असं म्हणायचं. मग त्याला आपण कमी असेल तर सबसॉनिक म्हणायचं, साऊंड एवढी स्पीड असेल तर सॉनिक पण म्हणायचं, साऊंडपेक्षा थोडी जास्त असेल तर त्याला सुपरसॉनिक म्हणायचं, 5 पटीपेक्षा जास्त असेल त्याला हायपरसॉनिक म्हणायचं. लक्षात, ठीक आहे, असे प्रकार आहेत. सो मित्रांनो उत्तर ऑल ऑफ दी अबो आहे. सगळे स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहेत. ठीक आहे, चलो नेक्स्ट. खालील विधानं विचारात घ्या. प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो. वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. लाइट रेज चेंज देअर पाथ व्हेन दे पास फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम. करेक्ट आहे. त्यालाच आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतो, प्रकाशाचं अपवर्तन म्हणतो. प्रकाशाचा गुणधर्म आहे हा. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात गेला की त्याची दिशा बदलते. समजा हे काच आहे तर हवेतून प्रकाश समजा काचेत आला, त्याची दिशा बदलली बघा, याला रिफ्लेक्शन म्हणायचं. हे एअर मीडियम आहे आणि हे ग्लास मीडियम आहे. मग असं का होतं रे, तर याचं कारण असं आहे, एअरमध्ये लाईटची स्पीड 3 × 10⁸ मीटर पर सेकंद असते आणि तीच ग्लासमध्ये जे आहे ना, काचेमध्ये जर आपण आलो तर ती 2 × 10⁸ मीटर पर सेकंद असते. म्हणजे स्पीड चेंज होते. स्पीड चेंज झाल्यामुळे डिरेक्शन चेंज होते. दुसरं स्टेटमेंट आहे द स्पीड ऑफ लाईट डिफरंट इन डिफरंट. यस, करेक्ट. वेगवेगळ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये लाईटची स्पीड वेगवेगळी असते, त्यामुळेच लाईट एका ट्रान्सपरंट मीडियममधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये गेला की त्याची दिशा बदलते. सो दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. स्टेटमेंट ए इज ट्रू अँड इट्स एक्सप्लेनेशन ऑफ बी. स्टेटमेंट ए अँड बी बोथ आर ट्रू, नॉट नाही, एक्सप्लेनेशन आहे. सो याचा अर्थ पहिलंच विधान उत्तर आहे आपलं. एक्सप्लेनेशन आहे त्याचं, ब हे त्याचं स्पष्टीकरण आहे. लक्षात कळलं, ब हे त्याचं स्पष्टीकरण आहे, कारण डिफरंट मीडियममध्ये स्पीड वेगवेगळी असते. लक्षात, ठीक आहे. चलो नेक्स्ट. कार्बनचा अणुवस्तुमानांक किती आहे? ॲटॉमिक मास नंबर ऑफ कार्बन इज. मित्रांनो, कार्बन जो आहे हा एक नॉन मेटल आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे, ॲटॉमिक नंबर जो आहे त्याचा 6 आहे.
ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉनची संख्या पण तेवढीच असणार 6 आणि कार्बनकडे न्यूट्रॉनची संख्या पण प्रोटॉनच्या संख्या एवढीच असते 6च. एखाद्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान जर काढायचं झालं तर अणुवस्तुमानाचा फॉर्म्युला आहे A=P+N. म्हणजे काय, अणुवस्तुमान म्हणजे त्या मूलद्रव्याकडे असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज. अणुवस्तुमान बरोबर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज. मग कार्बनकडे प्रोटॉन पण 6 आहेत आणि न्यूट्रॉन पण 6 आहेत, तर 12 झालं त्याचं अणुवस्तुमान. अणुवस्तुमानाचं एकक डाल्टन असतं, यू म्हणजे डाल्टन लक्षात ठेवा. सो ह्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असलं पाहिजे. चलो नेक्स्ट. एकमेकांशी काटकोनात असलेल्या अक्षांवर समपृष्ठाचे छेद दिले आहेत तर त्यांचं मिलर निर्देशांक काढा. इफ द इंटरसेक्शन्स ऑफ अ प्लेन ऑन ॲक्सिस ॲट राईट एंगल्स टू इच अदर आर ॲज फॉलोज देन द कॅल्क्युलेट द मिलर इंडेक्स. याला गणित आहे, याला फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा. आपल्याला काय दिले, 2A 3B आणि 4C असे दिलेत हे इंटरसेक्शन्स. आपल्याला याचं काढायचं आहे मिलर इंडेक्स. याचा मिलर इंडेक्स फाइंड आउट करायचा आहे. मिलर इंडेक्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हे जे अंक दिलेत ना 2 3 4 यांचा LCM काढावा लागेल. म्हणजे 2 3 4 साठी असा एक अंक शोधावा लागेल जो अंक ह्यांच्या तिघांच्या पण पाड्यातील लसावी तो 12 आहे लक्षात ठेवा. मग हे जे 3 अंक आहेत यांच्या रेसिप्रोकलने म्हणजे 2A 3B आणि 4C च्या रेसिप्रोकल म्हणजे गुणाकार व्यस्ताने त्या 12ला मल्टिप्लाय करायचं. कळलं? मग यांचं रेसिप्रोकल काय सांगा, 2चा 1/2, 3चा 1/3 आणि 4चा 1/4 आहे लक्षात ठेवा. 4चा जो आहे तो 1/4 आहे. ठीक आहे, रेसिप्रोकल 1/2 1/3 1/4. याला 12ने मल्टिप्लाय करा, याला 12ने मल्टिप्लाय करा, याला 12ने मल्टिप्लाय करा. जे उत्तर असेल तो आपला पर्याय असेल. ठीक आहे, बेसक 12 3 चौक 12 4 त्रिक 12 6 4 आणि 3 हे त्याचे मिलर इंडायसेस आहेत. 6 4 आणि 3 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट. खालीलपैकी युरेनियमचे उपयोग सांगा. नेम द फॉलोइंग युजेस ऑफ युरेनियम. म्हणजे युरेनियमचा यूज कुठे होतो ते आपल्याला विचारले प्रश्नामध्ये. ठीक आहे, युरेनियम हे इलेक्ट्रॉनिक समस्थानिक आहे. युरेनियम इज अन इलेक्ट्रॉनिक आयसोटोप म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप आहे असं म्हणायचं आहे त्याचा अर्थ. मग रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोपचा यूज रेडिएशनचा यूज होतो आपल्याला हे आपण सांगू शकतो. त्यानंतर अल्फा बीटा आणि गॅमा पार्टिकल्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम द आयसोटोप्स ऑफ युरेनियम. युरेनियमच्या आयसोटोप्समधून अल्फा बीटा आणि गॅमा पार्टिकल्स प्रोड्यूस होतात. तर हा त्याचा काही यूज नाही लक्षात ठेवा. म्हणजे हे उत्तर आहे. आपल्याला यूज सांगा असं विचारलं होतं, उपयोग सांगा, तर हा त्याचा काही उपयोग नाही आहे. बाकीचे त्याचे उपयोग आहेत. युरेनियमचा उपयोग ॲटम बॉम्बमध्ये करतात, अणुबॉम्ब तयार करायला, न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये करतात, न्यूक्लिअर एनर्जी प्रोड्यूस करायला. न्यूक्लिअर एनर्जीपासून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते बघा, वीज तयार होते, त्यासाठी सुद्धा याचा वापर करतात. हे बाकीचे यूज आहेत, फक्त हा यूज नाहीत. पण आता प्रश्न थोडासा कन्फ्युजिंग आहे, त्यामुळे उत्तर हे 3 पर्याय आहे का तो एक आहे हे असं होऊ शकतं. बट तुम्ही एक्सप्लेनेशनवरून लक्षात ठेवा युरेनियमच्या उपयोगाबद्दल प्रश्न विचारला आहे, तर हे सगळे युरेनियमचे उपयोग आहेत, फक्त हा सोडून ते गुणधर्म आहेत अल्फा बीटा आणि गॅमा. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे बायोलॉजीचा. प्लॅटिहेल्मिन्थेस अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले आहेत. प्लॅटिहेल्मिन्थेस आर बेस्ट डिस्क्राइब्ड ॲज. प्लॅटिहेल्मिन्थेस जो आहे मित्रांनो, नॉन कॉर्डेट्स आहेत ना, नॉन कॉर्डेट्स म्हणजे असमपृष्ठरज्जू प्राणी, त्यांच्यामधला 4th फायलम आहे. प्लॅटिहेल्मिन्थेस आहे तो 4th फायलम आहे. प्लॅटिहेल्मिन्थेसलाच फ्लॅट वर्म्स पण म्हटलं जातं. फ्लॅट वर्म्स म्हणजे चपटे कृमी, आणि सगळ्या ऑप्शनमध्ये फ्लॅट वर्म आहेच लक्षात ठेवा. मग ॲडिशनल काय माहिती पाहिजे आपल्याला. फ्लॅट वर्म्स म्हणजे असे प्राणी आहेत मित्रांनो ज्यांची स्किन ट्रिप्लोब्लास्टिक असते. रे ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 लेअरपासून बनलेले असते आणि यांच्याकडे सिलोम प्लॅन नसतो, ॲब्सेंट असतो. म्हणजे याचा अर्थ काय, प्लॅटिहेल्मिन्थेस प्राणी जे आहेत ना ते असिलोमेट प्राणी आहेत लक्षात ठेवा. मग असिलोमेट, ट्रिप्लोब्लास्टिक आणि फ्लॅटवर्म्स हा पर्याय त्यांच्यासाठी योग्य असणार, ते हे वर्णन योग्य असणार. मग फ्लॅटवर्म्स, ट्रिप्लोब्लास्टिक आणि असिलोमेट पहिलंच ऑप्शन आहे, म्हणजे हेच याचं उत्तर असलं पाहिजे. इथे सिलोमेट दिलंय त्यामुळे चूक आहे, इथे डायप्लोब्लास्टिक दिले त्यामुळे चूक आहे, इथे सुडोसिलोमेट दिले त्यामुळे चूक आहे. सो हेच पहिलंच ऑप्शन याचं उत्तर आहे लक्षात. ठीक आहे, नेक्स्ट. सजीव पेशी आणि त्यांचे आकार
याच्या आधारे त्यांच्या जोड्या लावा. सेल्स आणि त्यांचे शेप्स. सोपा प्रश्न आहे. जोड्या लावायचा प्रश्न सगळ्यात सोपा असतो. अमिबाला आकारच नसतो, अमिबा इरेग्युलर शेपचा असतो. मग अमिबाची जोडी चौथी आहे. 1चं 4 एकाच ठिकाणी, त्यामुळे उत्तर मिळून गेलं. बाकी डोकं लावायची गरज नाही. एक्झाममध्ये पण असेच जोड्या लावायचे प्रश्न मॅक्सिमम असतात. एका पर्यायावरून तुम्हाला उत्तर समजून जातं. त्यानंतर स्पायरोगायराचा आकार रेक्टँग्युलर आहे, बॅक्टेरियाचा आकार रॉड शेप असतो आणि ऊ साईड जे ते स्फेरिकल असतात. 4, 3, 2, 1 हे त्याचं उत्तर आहे. लक्षात. ठीक आहे. 4, 3, 2, 1 हे त्याचं उत्तर आहे. लक्षात. ठीक आहे. त्यानंतर वनस्पतींमध्ये फायकोएरिथ्रिन हे टिंबटिंब रंगात असतं. मित्रांनो, प्लांट्समध्ये वेगवेगळे पिगमेंट्स असतात. पिगमेंट्स म्हणजे वर्णके, ज्याच्यामुळे प्लांटच्या एकतर वेगवेगळ्या भागांना वेगवेगळे रंग प्राप्त होतात. हिरवा रंग, पिवळा रंग, नारंगी रंग, लाल रंग, जांभळा रंग. आणि ह्या पिगमेंटपैकी जे हिरव्या रंगाचं पिगमेंट असतं ना, क्लोरोफिल, ते फोटोसिंथेसिससाठी खूप महत्त्वाचं असतं, प्रकाश संश्लेषणासाठी. तर आपल्याला विचारलं फायकोएरिथ्रिन कुठल्या रंगात असतं, तर फायकोएरिथ्रिन जे आहे ना मित्रांनो, हे रेड कलरचं पिगमेंट असतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. मग ग्रीन कलरचं कुठलं असतं? ग्रीन कलरचं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, क्लोरोफिल असतं. क्लोरोफिल ग्रीन कलरचं असतं. मग ब्ल्यू कलरच्या पिगमेंटला काय म्हणतात? ब्ल्यू कलरच्या पिगमेंटला फायकोसायनिन म्हटलं जातं. फायकोसायनिन असं म्हटलं जातं, फायकोसायनिन. आणि येल्लो कलरच्या पिगमेंटला काय म्हणतात? येल्लो कलरच्या पिगमेंटला झॅन्थोफिल असं म्हटलं जातं, झॅन्थोफिल. ठीक आहे. या व्यतिरिक्त कॅरोटीन आहे ऑरेंज कलरचं, लायकोपिन आहे रेड कलरचं, टोमॅटोमध्ये सापडणारं. कळलं? तसे अनेक पिगमेंट्स प्लांट्समध्ये पाहायला मिळतात. जसं येल्लो कलरचं पिगमेंट झॅन्थोफिल आहे, पण हळदीचा रंग झॅन्थोफिलमुळे पिवळा नसतो. हळदीमध्ये, टर्मरिकमध्ये करक्युमिन नावाचं एक कंपाऊंड असतं, करक्युमिन नावाचं, त्याच्यामुळे हळदीचा कलर पिवळा असतो. ठीक आहे. नेक्स्ट, कीटकनाशकांचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या बाबींचा विचार करावा? विच ऑफ द फॉलोइंग शुड बी कन्सिडर वाईल युझिंग पेस्टिसाइड्स? मित्रांनो, शेतीमध्ये जेव्हा कीटकनाशकं वापरली जातात पिकांवर पडणाऱ्या वेगवेगळ्या रोगांसाठी, इन्सेक्टिसाइड्स जेव्हा वापरले जातात, तेव्हा इन्सेक्टिसाइडचा वापर करताना ते इन्सेक्टिसाइड कसं निवडायचं, काय गुणधर्म पाहिजे, त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे, त्याच्यावर प्रश्न विचारलाय. ऑप्शन्स वाचून लॉजिकली उत्तर आपण देऊ शकतो, काही विशेष अभ्यासाची गरज नाही. राईट चॉईस ऑफ पेस्टिसाइड, यस. कुठल्या कीटकांसाठी कुणाचा बंदोबस्त करायचा त्यानुसार पेस्टिसाइड निवडावं लागेल. एकच कॉमन सगळ्यांना चालत नाही. लक्षात ठेवा. एफिशियन्सी ऑफ पेस्टिसाइड, यस करेक्ट. पेस्टिसाइड किती एफिशियंट आहे हे पण पाहावं लागेल. मग ए आणि बी करेक्ट आहे मित्रांनो, म्हणजे हे गेलं बरोबर आहे, हे गेलं बरं. ओके, पुढे जाऊयात. क्वांटिटी ऑफ पेस्टिसाइड, यस. किती प्रमाणात फवारणी करावं लागेल ते सुद्धा पाहावं लागतं, त्याचा पण विचार करतो. मग सी पण करेक्ट आहे, सी पण करेक्ट आहे, तर हे गेलं. मग आता ठीक आहे. कलर ऑफ पेस्टिसाइड, पेस्टिसाइडच्या रंगावर आणि त्याच्या कार्यक्षमतेचा काही संबंध नसतो, त्यामुळे हे उत्तर नाही आहे. म्हणजे ABC 3 गोष्टी पाहावं लागेल. एक तर प्रकार पाहावं लागेल, एफिशियन्सी पाहावं लागेल आणि क्वांटिटी पण पाहावं लागेल. ABC म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. A, B आणि C. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी वनस्पतीमध्ये कोणता मूलद्रव्य आणि त्याच्या कार्याच्या जोडी जी आहे ती चुकीची जोडली गेलेली आहे? विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इन प्लांट्स इज इनकरेक्टली असोसिएटेड विथ इट्स फंक्शन? प्लांट्सला, वनस्पतींना वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स लागत असतात, मिनरल्स लागत असतात. त्यांच्यामध्ये मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजसाठी, वेगवेगळे कंपाऊंड्स तयार करण्यासाठी, प्लस त्यांच्या ग्रोथ डेव्हलपमेंटसाठी. सो मग त्यातलं आता पहिलं आहे नायट्रोजन. नायट्रोजन हे न्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNA, RNA तयार करायला लागतं. यस करेक्ट आहे. प्रोटीन्स तयार करायला लागतं, हार्मोन्स तयार करायला लागतं. तर पहिली जोडी करेक्ट आहे. मॅग्नेशियम कंपोनंट ऑफ ग्रीन मॅटर. ग्रीन मॅटर म्हणण्यापेक्षा त्याला क्लोरोफिल म्हटलं जातं, हरितद्रव्य म्हटलं तर क्लोरोफिलचा घटक आहे का? यस करेक्ट आहे. पण फॉस्फरस न्यूक्लिक ॲसिडचा कंपोनंट आहे का DNA, RNAचा? हो. DNA आणि RNA मध्ये फॉस्फेट असतं ना, आणि ATPचा फुल फॉर्म काय? ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. मग त्यामध्ये पण फॉस्फेट आहे. सो दिस इज ऑल्सो करेक्ट. सल्फर कंपोनंट ऑफ न्यूक्लिक ॲसिड नाही. DNA आणि RNA मध्ये सल्फर नसतो. लक्षात ठेवा. सो हे आपलं उत्तर आहे. चौथी जोडी चुकीची वर्णन केलेली आहे. लक्षात. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन इज, द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये संवहनी खोडा टिंबटिंब स्वरूपात असतात. इन डायकॉटिलेडोनस प्लांट्स व्हॅस्क्युलर टिश्यू इज शेप्ड इन द स्टेम डॅश डॅश शेप. मित्रांनो, व्हॅस्क्युलर टिश्यूज जे आहेत त्यांना कंडक्टिंग टिश्यूज पण म्हटलं जातं. कंडक्टिंग टिश्यूज म्हणजे संवहनी ऊती म्हटलं जातं, जे 2 प्रकारचे असतात. एकाचं नाव असतं झायलम म्हणजे जलवाहिनी आणि एकाचं नाव असतं फ्लोएम. आपल्याला विचारलं संवहनी ऊतींचं स्ट्रक्चर कसं असतं ह्या दोघांचं, ह्या पाईपलाईनचं. आता प्लांट्स 2 प्रकारचे आहेत ना, आपल्याला डायकॉट्समध्ये विचारलं तर मग मोनोकॉट्स पण असतात आणि डायकॉट्स पण असतात. आपल्याला डायकॉट्समधलं विचारलं. तुम्ही मोनोकॉट्स एकदल वनस्पतींचं खोड जर कापलं आडवं आणि डायकॉट्सचं कापलं, त्यातल्या जर ऊती पाहिल्या तुम्ही, मोनोकॉट्समधल्या ऊती जे आहेत ना अशा स्कॅटर्ड असतात, अशा असतात. कळलं? डायकॉट्समधले जर पाहिलं ना ह्या ऊती तुम्ही परफेक्ट रिंग टाईप असतात
म्हणजे वर्तुळाकार असतात, शिस्तीत असतात. सो याचं उत्तर काय असणार? याचं उत्तर असणार मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर असणार सर्क्युलर. सर्क्युलर म्हणजे वर्तुळाकार. सर्क्युलर म्हणजे काय? वर्तुळाकार. ठीक आहे. सो डायकॉट प्लांट्समध्ये युजली झायलम आणि फ्लोएम हे जे वॅस्क्युलर टिश्यूज आहेत ह्यांची अरेंजमेंट रिंग टाईप असते, सर्क्युलर असते. आणि मोनोकॉट्समध्ये ती स्कॅटर्ड असते. स्कॅटर्ड म्हणजे विखुरलेल्या स्वरूपात असते. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 78. 3 प्रश्न अजून आपले बाकी आहेत. आता जास्त पौष्टिक अन्न पदार्थ शरीराला काय देतात? हायली न्यूट्रिशियस फूड प्रोव्हाइड्स द बॉडी विथ. म्हणजे याचा अर्थ काय? आपण जे आहार किंवा जे जेवण करतो, जे अन्नपदार्थ आपण खातो, त्या अन्नपदार्थांपैकी कुठल्या अन्नाला जास्त पौष्टिक आहार म्हणायचं? त्याची क्वालिटी काय असेल, त्याची कॅरेक्टरिस्टिक काय असेल? पहिलं ऑप्शन आहे कॅलरीज परंतु कमी प्रमाणात सूक्ष्म घटक, कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व, काही प्रमाणात जीवनसत्व आणि जास्त कॅलरीज. फक्त कॅलरीज. फक्त कॅलरीज तर काही कामाच्या नाहीत. जास्त कॅलरीज पण नको आपल्याला. सूक्ष्म पोषक घटक कमी नको, जास्त पाहिजे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 मोस्ट ॲप्रोप्रिएट आहे. कॅलरीज कमी असल्या तरी चालतील परंतु जास्त प्रमाणात विटॅमिन्स आणि मिनरल्स पाहिजे, कारण विटॅमिन्स आणि मिनरल्स हे आपल्या शरीराची मस्ट नीड आहे. त्याच्यावर आपली ग्रोथ डेव्हलपमेंट सगळं फंक्शनिंग डिपेंड असतं. सो सेकंड ऑप्शन विल बी करेक्ट. ठीक आहे. चलो नेक्स्ट. सेकंड लास्ट क्वेश्चन. जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे. मिशन इंद्रधनुष्य ही मोहीम जी गव्हर्नमेंटने सुरू केली ती कशाशी निगडीत आहे? मिशन इंद्रधनुष्य. तर ऑफकोर्स मित्रांनो, मिशन इंद्रधनुष्य हे आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. आरोग्य म्हणजे काय? ते ऑप्शन लसीकरण आहे, वॅक्सिनेशनचा प्रोग्राम. नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून तर अगदी ठराविक वयांच्या मुलामुलींसाठी वॅक्सिनेशनचा प्रोग्राम राबवला होता गव्हर्नमेंट मार्फत. त्यांची हेल्थ इश्यूज न व्हावे, त्यांना भविष्यात कुठल्या प्रकारचे डिसीज त्यांच्या प्रिव्हेन्शनसाठी त्याला लसीकरण मोहीम मिशन इंद्रधनुष्य नावाने ओळखले जाते. आणि लास्ट क्वेश्चन मित्रांनो, खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ चेतासंदेश वाहक म्हणून प्रमाणित केले आहेत? विच ऑफ द फॉलोइंग केमिकल्स हॅव बीन प्रूव्हन टू बी न्यूरो ट्रान्समिटर्स. आता पहिले हे समजून घ्या न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणजे काय. ठीक आहे. आपल्या शरीरामध्ये ज्या न्यूरॉन्स म्हणजे चेतापेशी असतात, न्यूरॉन्स म्हणजे ज्या चेतापेशी असतात आपल्या शरीरामध्ये, या न्यूरॉन्सच्या मध्ये गॅप असतो 2 न्यूरॉन्समध्ये. सूक्ष्म अंतर असतं 2 ते 20 नॅनोमीटरचं साधारणपणे, नाही का. समजा ही एक न्यूरॉन आहे आणि इकडे परत दुसरी न्यूरॉन सुरू होते. इथे जो गॅप असतो या 2 न्यूरॉन्सच्या मध्ये, ठीक आहे, या गॅप्सला म्हटलं तर सिनॅप्स. आणि ह्या सिनॅप्समध्ये काही केमिकल्स तयार होतात, रसायनं तयार होतात. या केमिकल्सला, ह्या रसायनांना म्हटलं तर न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणजे चेता संदेश वाहके. तर मग हे न्यूरो ट्रान्समिटर्स असतात 7 प्रकारचे. किती? 7 प्रकारचे न्यूरो ट्रान्समिटर्स आपल्याकडे तयार होतात. मग कुठले 7 प्रकारचे? त्यांचे नावं सांगतो बघा इकडे, मग आपण ऑप्शन निवडू. पहिलं आहे ॲसिटिल कोलाइन प्रकारचं, जे प्रमाणित केलं गेलं आहे, सगळ्यात जास्त तयार होतं हे लर्निंगसाठी आवश्यक असतं. दुसरं आहे डोपॅमाइन. तिसरं आहे सिरोटॉनिन. चौथं आहे गॅबा म्हणजे गॅमा अमिनो ब्युट्रिक ॲसिड. 5वं आहे ग्लुटॅमेट. 6वं आहे एपिनेफ्राइन, नॉर एपिनेफ्राइन. आणि 7वं आहे एन्डॉर्फिन्स किंवा मॉर्फिन्स. तर आता इकडे आपल्याला ऑप्शन्स बघा बरं. ॲसिडिल कोलन आहे आणि गॅमा अमिनो ब्युट्रिक ॲसिड पण आहे, गॅबा. म्हणजे आता पहिलं ऑप्शन असणार ना, लक्षात ठेव, ए. म्हणजे हे गेलं मग आता, आणि हे पण गेलं. 2च पर्याय जिवंत राहिले आता. त्यानंतर दुसरं आहे डोपॅमाइन आणि नॉर एपिनेफ्राइन. यस, हे पण आहे, बी पण आहे. मग बी जर असेल तर हा पण पर्याय गेला, आपल्याला उत्तर भेटलं ऑप्शन नंबर 3. ए आणि बी फक्त. लायसिन आणि हिस्टॅमाइन बिलकुल नाही, यांचा काही संबंध नाही. आणि पायरुविक ॲसिडचा पण नाही, ॲसिडिल कोएन्झाइमचा पण नाही. सो ऑप्शन नंबर ए आणि बी असलेला पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, लक्षात. ठीक आहे. चला तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या टेस्ट सिरीजमधल्या पहिल्या विज्ञानाच्या 15 प्रश्नांचा आपण ॲनालिसिस, सविस्तर ॲनालिसिस या व्हिडिओमध्ये घेतले. अशाच प्रकारे आता पुढच्या टेस्ट सिरीजचं ॲनालिसिस घेऊन पुन्हा येईल. अशाच प्रकारचे प्रश्नांचं विश्लेषण घेऊन ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीला 100% होईल. ठीक आहे. चला थांबूयात. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. गुड डे आणि जय हिंद.